गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय गडिंग्लज शहरामध्ये आपण लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी महिला दिसतात, ज्या ज्या ठिकाणी वयस्क लोक आहेत, ज्या ज्या ठिकाणी युवकांची गर्दी असते त्या ठिकाणी आपण जाऊन नेमका युवकांचा कल कुणाकडे आहे, महिलांचा कल कुणाकडे आहे, ज्येष्ठ नागरिक कुणाच्या बाजूने आहेत हे पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि आज आपण आता घाळी कॉलनीमध्ये आलेलो आहोत. तिथे महिला एका ठिकाणी जमलेल्या आहेत. त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी राजकीय गप्पा मारणार आहोत. नेमकं राजकारणामध्ये किंवा या गडिंग्लजच्या नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता असायला पाहिजे, कुणाचं पॅनेल असायला पाहिजे. आणि आपण खास करून प्रभाग 11 ह्या आणि 11च्या या घाळी नगरमध्ये आलेलो आहोत. प्रभाग 11 मध्ये कुणाची सत्ता असायला पाहिजे, कोण नगरसेवक पाहिजे, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि ह्या ज्या महिला आहेत माझ्या इकडे पाहू शकता, महिला आहेत, या महिलांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. महिलांच्याकडून जाणून घेणार आहोत. महिला एकत्रित आलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण या काकूंच्या पासून चालू करू. काय सांगाल काकू, कशा आहेत तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे, तब्येत आहे व्यवस्थित? बरे आहे, बरे. मग अशी बोलतेला बघितलं तुम्हाला, खूप छान बोलता तुम्ही. नाही, ज्यांच्याबद्दल आपुलकी वाटते त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलायला उत्साह येतो. काय नाव तुमचं? नाव सौ शोभा खोत. शोभा खोत. खोत. हा. राहताय कुठं तुम्ही? गाळी कॉलनी. घाळी कॉलनीमध्ये राहताय? हा. कोण कोण असतं घरी तुमच्या? घरी सूनबाई, मुलगा, बर. माझे मिस्टर. हा, हा. हा. कसं आहे इकडचं वातावरण, कसं आहे प्रभाग 11चं? प्रभागाचं आहे वातावरण, पण आमच्या प्रभागाकडं दुर्लक्ष झालेलं एवढं मात्र नक्की. कोण दुर्लक्ष केलं? प्रशासनाने? आता कसं सांगू ते, पण इकडं लक्ष देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं उदयरावजी नक्की ते लक्ष देतील. त्यांना आपण निवडून देण्याची, त्यांना एकदा संधी द्यायला हवी. मनापासून ते आमचा प्रभाग स्वच्छ करतील, सुंदर करतील. आमची गार्डन असू देत, अजून रखडलेली काही कामं असू देत, ते सर्व करतील. आणि आपण त्यांना संधी द्यायला हवी असं माझं. कोण कोण निवडणुकीला उभारले माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे, माहिती कोण कोण सांगा बघू. आहे. स्वाती चौगुले. बर. अजून ते कोण उभारले? दुसरे ते आहेत, मला जरासं विस्मरण होते थोडंसं. माहिती नाही का? नाही, आहे की चिन्ह चिन्ह माहिती आहेत का? हा, चिन्ह माहिती आहेत की. कुठले कुठले सांगा बघू. 2 घड्याळ आणि 1 सिलेंडर. आणि दुसऱ्या बाजूला नाही, म्हणजे माहित नाही. लक्षात येणं एकदम पटकन थोडं विस्मरण होतं. घड्याळ तेवढं माहिती आहे तुम्हाला? ते नक्की मनात कोरले ना. घड्याळ का बरं? त्यांच्या कामामुळं, प्रत्येक कामात त्यांनी, उदयरावजीने आमची मदत केलेली आहे. काय मदत केली उदयनी? कोरोना काळामध्ये आमचं कुटुंब जेव्हा कोरोनाचा आघात झेलत होतं, त्यावेळी अगदी HRCT काढून दवाखान्यात ॲडमिट करून घरी पोहोचवण्यापर्यंत त्याने आमची मदत केलेली आहे. उदय परटजीने. आणि फक्त माझीच नव्हे, तर त्या काळामध्ये अशी जेवढी गरजू कुटुंब होती त्या प्रत्येकांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. मीच ऋणी नाही, तर ते सगळे सुद्धा त्यांचे ऋणी आहेत, हे मी सांगते. काकू, शिक्षण किती झाले तुमचं? माझं MA BEd झालं. MA BEd झालं. शिक्षिका होता काय? होय, होय. जागृती हायस्कूलमध्ये. हां, म्हणजे सीमा भागात काम केलं. औरनाळ जागृतीची ब्रँच, मुरनाळ, औरनाळ इथं काम केलं. सुज्ञ मतदार म्हणून प्रभागाला नगरसेवक कसा असायला हवा? तो सुज्ञ असायला हवा, प्रभागाची काळजी घेणारा असायला हवा, काळजी घेणारा. आता मगाशी नागेशरावजींनी सांगितलं की मुलं नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतात, त्यांच्या आईवडिलांची काळजी घेणारे कोणी असत नाही. तर तो तरी मुद्दा मला अतिशय आवडला. कारण वयस्क लोक दोघे घरात असतात, मुलं परदेशातच असतात, म्हणजे जिल्ह्यात परदेशात असतात. मग अशा वेळी एखादी हेल्पलाईन त्यांच्यासाठी, किंवा त्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या मदतीला कोणीतरी धावून येणार असं असायला हवं. ते नक्की करतील याचा माझा विश्वास. स्वातीताई कशा आहे? स्वातीताई त्या पण चौगुले आहेत, चांगल्या. त्याही काम करणार, धडपडे आहे. हां, होय, नक्कीच धडपडे आहेत. हां, नक्की. म्हणजे सुज्ञ असायला हवा. काकूंच्या मते सुज्ञ असायला हवा, प्रभागाची काळजी करणारा असायला हवा, जे काही वयस्क लोक आहेत त्यांची देखील काळजी करणारा, हेल्पलाईन देतो बोलले. ताई, काय सांगाल? आज कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही एकत्रित आलेला आहात, निवडणूक लागली, निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगाल? प्रभाग क्रमांक 11चा जर विकास करायचा असेल तर नागेशदादा चौगुले, उदयदादा परीट आणि महेशदादा तुर्बटमठ यांना असंख्य मतं देऊन त्यांना आपल्या विकासासाठी विजयी करायला हवं. का बरं ही तिघच का? कारण त्यांचे बाहेरचं जे आम्ही काम बघितलं आहे, किंवा ते आमच्यासाठी जे धडपड करतात, म्हणजे सत्तेत असताना किंवा नसताना सुद्धा जे नागेशदादांनी आमच्यासाठी केलं आहे, ते सत्तेत आल्यानंतर अजून काही करतील आमच्यासाठी, असा आमचा ठाम विश्वास आहे. कुठे राहताय तुम्ही? मी हतर्गी हॉस्पिटलजवळ राहते. मतदान प्रभाग कुठे? 11 आहे. 11 हो.
काय वाटते प्रभाग 11 मध्ये विकास कसा व्हायला पाहिजे? बरेच अजून रस्त्यांच्या तसेच लाईटच्या वगैरे समस्या आहेत आमच्या जागृती हायस्कूल जागृती हायस्कूलच्या परिसरात. तर त्यांचं अजून म्हणजे बऱ्याच समस्या आहेत, त्यांचं निरसन केलं हे पाहिजे. तिघे करतील वाटते? नक्की करतील ते. का बरं असं इतकं विश्वास का वाटतोय तुम्हाला? कारण बऱ्याच वेळे आमचे जेव्हा कधीही आम्ही त्यांना हाक मारले त्यांनी कधीही धावून आलेत. कधीच ते म्हणजे एक फोन केला तरी आमच्या हाकेला धावून येतात. नागेश दादा, उदय दादा यांना दादाच पाहिजे आहेत. काय म्हणताय काकू, निवडणूक लागली? हो. किती वर्षांनी लागली माहिती आहे का तुम्हाला? 8 वर्षानंतर. 8 वर्ष. 8 वर्षानंतर. बरं, मतदानाचा हक्क बजवायला मिळतोय आता. छान वाटतं? छान वाटतं, मस्त वाटतं. हं? हो. कुठं राहताय तुम्ही? आम्ही संकल्पनगर संकल्प प्रभाग 11च. 11 मध्ये. हो. तिकडे काय आहे समस्या? काय आहे? समस्या तशा रस्ते नाही आहेत अजून, तिथे नळ पाईपलाईन खणलेली आहे ना, ते रस्ते अजून तसे दुरुस्त झाले नाही आहेत, बरं. तसेच आहेत ते दुरुस्त. नागेश दादा आल्यानंतर ते करतील अशी आमची भरपूर अशी अपेक्षा आहे. नागेश दादाच का पाहिजे पण? ते धडपडून करतात ना, म्हणजे कुणाच्याही प्रश्नांना लगेच त्यांचं हे असतं, साथ असते. आणि विरोधी पॅनलमध्ये जे उभारलेत ना, त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांच्याविषयी मी काही सांगू शकणार नाही, कारण मी जास्त काळ इथं नाही आहे, आता आले मी थोडे दिवसावर. प्रचार करताना येत नाहीत तुमच्याकडे? येतात की दोन्ही पॅनल? नाही, आमच्याकडे आम्ही फ्लॅटमध्ये असल्यामुळे वरती येत नाहीत ते, त्यांना माहिती नाही आमचं मतदान आहे त्यामुळे ते येत नाहीत. खालून ओरडून सांगतात काय? काय माहिती, रॅली जाते तेवढंच बघतोय मी, रॅली गेलेली. रॅली गेली की हा तेवढंच. हा, दंगा करताय त्याच्यावर ओळखायची की त्यांची चालले. कुठला दंगा आवडतोय खरं? नाही, आपला नागेश दादांचा दंगा आवडते. ते झटपटीन करतात ना, साथ देतात, प्रत्येक गोष्टीला साथ देतात ते. काय म्हणताय काकी? काय काय नाही, तुम्ही काय करताय? मी गृहिणी आहे. गृहिणी आहे? ज्वेलरीचा बिझनेस करते. हां? ज्वेलरी बिझनेस. ज्वेलरी. कुठं राहताय? मी गाळी कॉलनी. गाडी कॉलनीला. माझं नाव. मगाशी एक आजी भेटलेल्या, हां, त्यांची ज्वेलरी गेली म्हणे, माहिती आहे तुम्हाला? 9 तोळे गेलेली. मी ती ज्वेलरी विकतच नाही. हां. मी 1 ग्रामच्या ज्वेलरीचा बिझनेस करते. होय काय म्हणताय, कसं आहे इकडं वातावरण निवडणुकीचं? वातावरण हे ह्याचंच राहणार, कारण चुरशीचंच राहणार. मुद्दा काय आहे, मी गाळी कॉलनीत 25 वर्षे राहते. इथला पण भाग सगळा म्हणजे जागृतीचे रिटायर्ड शिक्षक आहेत, त्यामुळे सुशिक्षित आहेत. योग्यच मतदान होईल त्याबद्दल शंका नाही. आणि चौगले घराण्याचं म्हटलं तर त्यांचे जन्मापासूनच गडिंग्लजला नाळ जोडलेली आहे, त्यामुळं त्यांनी पूर्वी धडाडीनं काम केलं का, एक स्वभावात धाडसीपणा होता, म्हणून धाडसीपणाचं त्यांचं मत आज ते म्हणजे फळाला येणार हे नक्की. त्याचं कारण काय, त्यांनी अशी कामं केली आहेत, स्वार्थासाठी केलेलं नाही. आपली माती आपली माणसं, हे रात्रीचं अपरात्रीच कधी पण कुणीही फोन केला, विशेषतः गरीब ज्यांना कुणाचा आधार नाही, ज्यांची मुलं बाहेर आहेत, ह्यांना त्यांनी रात्री अपरात्री कधीही वेळ न, कुठली वेळ आहे न बघता धडाडीनं एकटे समोरे जाऊन मग त्यांना बाकीच्यांनी साथ दिलेली आहे. ही कामं मी माझं माहेर पण गडिंग्लज आहे, त्यामुळे मी 30 वर्ष या गडिंग्लजच्या सहवासात आहे. आणि त्यांचं नाव उगाच म्हणजे असं कोणी घेत नाही, त्याचं कारण हे आहे, त्यांना माहीत नव्हतं की असं फॉर्म भरायची संधी मिळेल, माझ्या मिसेसला मिळेल, हे त्यांना अजिबात माहिती नव्हतं. नागेशदादांचं पॅनल यायला पाहिजे असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. नागेशदादा काम करतात आहे ना, तर काकू दुसऱ्यांच्याकडे. काकू काय म्हणताय, कुठं राहताय तुम्ही? गाडी करून सासणे. सासने. कसं आहे काय आता निवडणुकी चालू आहेत, काय वाटतंय? नागेश दादांच्या पॅनलच यायला पाहिजे. का बरं? नाही त्यांनी धडाडीचे काय धडाडे नागेश धडाडी दादाकडे? आहेत, सगळी आमची कामे सगळी करून देतील त्यांनी. नागेशदादा राहतोय कुठं नागेशदादा? इथं गाडी कॉलनीतच राहतात गाडी त्यांनी. कॉलनीत राहते हो. नाही तर राहायचं दुसरीकडे? आणि संकल्पनगर मध्ये आहेत त्यांनी इथं. आहेत, म्हणजे गाडी पाठीमागं. तुमच्या प्रभागात आहेत? हो. आणि हाकेसरशी त्यांनी येतातच बोलवल्याशिवाय. येतात ना? हो. दुसरे 2 उमेदवार माहिती आहेत का? 2 गड्या आणि एक गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर आहे काय? हां. आणि उलटे उमेदवार माहिती आहेत? जास्त काय नाही. नाही माहिती. बरं. कोण निवडणुका लागलेत? मस्त वाटते, निवडणुका लागलेले आहे, परंतु नागेश दादा, उदय परीट, अधिक ते महेश दादा. हा महेश दादा हे नक्की येणार, 100% येणार मी आहे. तुम्हाला विचारलंच नव्हतं की येणार आहे, मी विचारलं नव्हतं कारण तुम्हाला. त्यांचं कामच तसं आहे. हो, होय काय? कामच आहे तसं. प्रचारला येतात लोक. हा येतात. तुम्ही कुठं राहताय? इथंच अयोध्यानगर 3री गल्ली अयोध्यानगर. तिकडे समस्या आहेत अजून सुद्धा? आहेत किंवा भरपूर आहेत. काय आहे समस्या? हे रिंग रोडचा तरी मुख्य समस्या आहे तिची. रिंग रोड झाला पाहिजे. झाला पाहिजे. अजून काय समस्या इकडे? हो ना, की एक 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 येणारच. रस्ता झाला म्हणजे गटारे येणार, गटारे झाले पूर्वी म्हणजे काय परत काम पाणी. पूर्वी कामं झाली नाहीत का? थोडे थोडे झालेले असं केलेत, म्हणतो थोडे केले.
आता काय वाटते मग नागेशदादा करणार की नाही? करणार 100% विश्वास करणार. हा. कसं वातावरण निवडणुकीच्या अनुषंगाने? मस्त आहे. येणार तर नागेश दादाच. नागेश दादाच येणार. का बरं नागेशदादा? ते नागेश सुद्धा उमेदवार दादांनाच आहेत आणायचं आणि ते उदय उलटे दादांनाच उमेदवार आहेत आणायचं. ते नाही ना? नाही येणार, अजिबात नाही का येणार. बरं? आता बदल हवा आम्हाला. बदल कशासाठी? काम केलं नाही त्याने? हो, कुठं काय केलेत? येतात, सांगतात, जातात फक्त. काय म्हणून? काही करत काय नाहीत. सांगतात? एवढी आमची शिक्षकांची कॉलनी आहे, एवढी सुशिक्षित कॉलनी असून तुम्ही फिरून बघा कॉलनी. नाही, काहीच कामं झाली नाही. अजिबात नाहीत, काहीच नाही. एक गार्डन नाही, एक रस्ता नीट नाही आहे, काहीच नाही आहे. आमच्या मुलांना खेळायला अजिबात काय नाही आहे. आणि पर्सनली आम्ही सांगतोय, आमचा अनुभव आहे. नागेश दादांना कधीही तुम्ही कॉल करा. सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी मदत केली. त्यामुळे आता आम्हाला बदल हा पाहिजेच. चिन्ह काय माहिती आहे तुम्हाला? आहेत की माहिती? काय सांगा? सिलेंडर आणि घड्याळ. सिलेंडर आणि घड्याळ. सिलेंडर कोणाचं आहे? सिलेंडर नागेश दादांचं. होय काय? कुणाचं पॅनल आहे माहिती आहे तुम्हाला ते? कुणाचं? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. कुठं राहताय तुम्ही? मी हत्तरगी हॉस्पिटलजवळ राहते. प्रभाग कुठला येतो? 11 नंबर. 11 नंबर. हो, काय करताय आपण? मी घरीच असते, हाऊसवाईफ आहे. गृहिणी. गृहिणी काय आहे. नाव आपलं? ज्योती चौगुले. चौगुले? हां. हे नागेश चौगुलेंचे पाहुणे आहेत ते? नाही, असंच तर पाहुण्याचे म्हणणार नाही, आम्ही एकाच घरातले आहोत. होय काय? हो. मग काय तुम्ही स्वातीत येणार म्हणणार? असं नाही, जे हे बघा, शेवटी आपण नगरसेवक निवडताना त्यांचे कार्य, त्यांचे आदर्श नगरसेवक कसं आहे, आता तरुणांना माहीत पाहिजे नगरसेवक कसे हवेत. आपण त्याच्या असं नाही की ते आमच्या आहेत म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार. त्यांच्याकडे ती वृत्ती आहे की त्यांनी ते करू शकतात म्हणून आम्ही त्यांना सांगतो. आणि उदयदादा परीट? त्यांचंही काम आम्ही बघितलंय. भलेही ते आमच्या संपर्कात नसले तरी पण आम्ही बाकीच्या लोकांच्याकडनं त्यांच्या ऐकलेले आहे त्यांचे कार्य. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या लोकांसाठी सरकारने किती योजना केल्या. तुम्ही आमच्या वॉर्डमध्ये कुणालाही जाऊन विचारा, कुणाला कुठल्या योजना माहीत नाही आहेत. साधे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कुठं भरायचा तर हे आम्ही स्वतः जाऊन सगळं चौकशी केल्यावर ते भरायचं कळालं आम्हाला. मग एका नगरसेवकाचं कर्तव्य असते की त्यांनी ज्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत त्या आपल्या प्रत्येक घराकडे जाऊन पोचवाव्या, तळागाळापर्यंत पोचवायलाच हवेत. पोचवलं नाही ते? नाही, आमच्याकडे फक्त ह्या वर्षी मत मागायला आलं की त्याच्या 5 वर्षांनीच येतात, परत फिरत नाहीत. फोन केला, काय केलं तर नाही, पाठवतो, बघतो, आम्ही सत्तेत नाही, आमचं नाही आहे आता, ही अशी उत्तरं मिळतात आम्हाला. गटर तुम्ही फक्त बांधले, खरं ती स्वच्छ आहे की नाही ते कोण बघणार? बरोबर. कचऱ्याची गाडी येते, खरं ती गाडी स्वच्छ आहे की नाही हे पण तुम्ही बघायला पाहिजे. ती कर्मचारी आमच्याबरोबर कसे वागतात ते तुम्ही काही चौकशी केली आहे का कधी? कधीच नाही. एवढं लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये प्रत्येक घरात कोण पेशंट आहे काय आहे, आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही येऊन बघा, कारण की तुम्हालाही लॉकडाऊन होतं माहीत आहे. कारण आपल्या ओळखीच्या लोकांना पाठवून तुम्ही त्यांना काहीतरी सोय करू शकता, तेही नाही. तेव्हा सुद्धा आम्ही कॉल केले तर आम्हाला उत्तर मिळतं तुम्ही आम्हाला का कॉल करता? मग आम्ही कुणाला कॉल करायचा? आम्ही तुम्हाला मत देऊन जर निवडून दिले तर तुमचं कर्तव्य आहे की ते आम्हाला मिळावं. लोकप्रतिनिधी आहे तुम्ही. हो, आम्ही मतं दिल्यानंतर तुम्ही निवडून येतात, तुम्ही स्वतःहून येत नाही. मग आमच्या प्रती काहीतरी कर्तव्य असेलच ना, ते कर्तव्य तुम्ही पार पडायला नको. तुम्ही एकदा 5 वर्षात एकदाच येणार आणि म्हणणार आम्हाला मतं द्या. आम्ही मग आता कुठल्या बेसिसवर मतं देणार तुम्हाला? काय लाडक्या बहिणीचं काय म्हणणं आहे मग आता? तसं म्हणत नाही, फक्त आमच्या वॉर्डमध्ये येऊन बघा, आमच्या गल्लीत येऊन बघा, रस्ते चांगले नाहीत, लाईट वेळेवर लागत नाही, पाणी एकदा बारीक येतं. ते बेसिक ज्या गरजा असतात की नाही ते बघावे. ट्रॅफिक, आता आपल्या गडिंग्लजमध्ये ट्रॅफिकचे केवढे प्रश्न आहेत. आमच्या भडगाव रोडच्या कोपऱ्यावर एवढं ट्रॅफिक असतं की तुम्ही 5 वाजता 2 वाजता जाऊन बघा. मुलांना आम्हाला मोठा रस्ता क्रॉस करायला येत नाही. एखाद्या वेळी आम्हाला यायला जायला वेळ झाला तर मुलांना रस्ते क्रॉस करताना तिथं काहीतरी नियोजन करायला हवं. लाईट कधी लागते कधी लागत नाही, रात्रीची लवकर लागत नाही, सकाळच्या लवकर बंद होत नाही, प्रभागामध्ये लाईट नाहीत, वेळेवर लागत नाहीत. एकेका ठिकाणी तर पुढे लाईटच नाही आहेत. आमच्या मुलांना आम्ही बाहेर सोडायचं कसं? तर म्हणजे बदल हवा आहे. बदल हा काय म्हणतात ते परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. त्यामुळे परिवर्तन पाहिजे असेल तर आपल्याला नागेश दादांना, उदय दादांना निवडून द्यावंच लागेल. होणार परत. हो, बदल हवाच. काय वाटते काकू, निवडणूक लागले, काय वातावरण आहे? वातावरण म्हणजे इथे कॉलनीत फिरत आम्ही दोघं दवाखान्याला जात होतो, परत येताना 4 जण आम्हाला अडवले. कधी? झाला तर 2 वर्ष. 2 वर्ष झालं. हां. नाही, निवडणुकीचं आताचं काय? निवडणुकीत आम्हाला चांगलंच वाटायला, सगळ्यांना निवडून येत, मुश्रीफ पण निवडून येतात, एवढंच. कोण येऊ दे? मुश्रीफ पण का बरं? साहेबांची पार्टी होते निवडून. आम्हाला सगळं व्यवस्थित केलं त्यांनी आता आणि पुढचं करू देत, एवढंच. काय केले? रोड केलेत. रोड केले आमच्याकडे नेंबर राहिल्यात, तेवढं रोड करू दे, स्वच्छता ठेवू दे, आम्हाला ग्राउंड मध्ये काय तर करून देऊ दे. बरोबर. काय मुश्रीफ साहेबांचं चिन्ह काय आहे? घड्याळ. घड्याळ आहे. काय झालं 2 वर्षामाग? आम्ही रोड आमच्या कॉलनीत येतं, गुरुकृपा हे दुकान समोर इकडं दोघं येताना 4 जण अडवले, 9 तोळे सोनं काढून घेतले माझे. तुमचं सोनंच काढून घेतलं? होय, काढून दिलं आम्ही. त्यांनी काय केलं आम्हाला कळालं नाही. मग परत 2 वर्षानं अजून काय पत्ता लागला नाही, 2 वर्षांनी 3रं लागले आता. पोलीस स्टेशनला नेलं, तिथं ओळखायला बोलवलं, त्याला नेलं, बेळगावला नेलं जेलला, तिथं पण आम्ही माणसाला ओळखलं, तरी काही सांगायला नाही आता त्यांनी. नाही. वाईट परिस्थिती इकडची. वाईट परिस्थिती आहे. काय म्हणता, इकडे कसं आहे वातावरण? काय
आहे चांगलं आहे वातावरण हा? चांगलं आहे वातावरण मुश्रीफ साहेबांचं मुश्रीफ साहेबांचं आहे कुणाचं वातावरण आहे मुश्रीफ साहेबांचं मुश्रीफ साहेबांचं कायम यायचं आमचं मुश्रीफ साहेब निवडणुकीला उभारले नाहीत माहित आहे की कोण उभारले महेश चौगले स्वाती चौगले हा आणि परीट उदयदादा उदय- पाटील. आणि उलट्या बाजूने कोण उभारले ते ते काय तेवढं हे नाही माहित नाही तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का काय कोण कोण उभारले जास्त कन्नड मराठी येत नाही मराठी येत नाही व्हय? काय वाटते तरी मुश्रीफ साहेबांचं निवडून येणार कोण येणार होय मुश्रीफ मुश्रीफ येणार मुश्रीफ सरचा सगळीच निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रचारला अनेक लोक येत आहेत दोन्ही बाजूच्या पार्ट्या प्रामुख्याने 2 पॅनेल आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत मला तर वाटते आता इथं मुश्रीफ साहेबांनी खूप काही केले इथल्या लोकांसाठी. आता आमच्या बाजूच्या गटारी नव्हत्या, जेव्हा आम्ही तक्रार केली बहिष्कार टाकला तेव्हा म्हणाले नाही पुढच्या महिन्यात करू, निधी संपलाय, हे संपलंय. मग जेव्हा साहेब घरी आले सीओला फोन केले तर लगेच दुसऱ्या दिवशी गटर चालू झाली करायला. आणि मला साहेब तुमच्याकडे आलेले ना हो घरी आलेले साहेब बरोबर. लगेच सीओला फोन केला दुसऱ्या दिवशीच चालू झाली गटर करायला. मग असे लोक थांबून ठेवतात, अडकळून ठेवतात. पण साहेबांमुळे बरीच प्रगती इथं झालेली आहे मुश्रीफ साहेबांमुळे. आणि आता सध्या तरी इथं त्यांचंच वार आहे. आणि संकल्पनगरमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्यांनी सोय करत आहेत. लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची, गटरींची, लाईटची वगैरे बऱ्यापैकी त्यांनी केलेलं आहे. आणि इथून पुढे पण आपण जर स्वाती चौगलेला, हिरेमठ सरांना वगैरे निवडून दिलं तर आणखीन चांगल्या प्रकारे त्यांनी विकास करतील. ते अपोजिट वाले प्रचारासाठी वगैरे येत नाही येतात पण एवढं फारसं ठामपणे सांगत नाहीत की आम्ही हे तुमच्यासाठी करू. ते असं सांगतात की हे तुमच्यासाठी केलंय आम्ही, पण त्या तुमच्या मताचा अधिकार आम्हाला पाहिजे. काय केलंय मग त्यांनी काय माहितीये तुम्हाला ते डाम तेवढं हे केले, बाकीचं काय डामचं तेवढं काम केलं. कसले डांबाचं केलेलं ते लाईटचे डांबाचं तेवढं केलं, तेवढंच केलेलं आहे बाकी काही केलं नाही बाकीचं काय फारसं. काय सांगताय काकू काय म्हणताय काय निवडणूक सांगायचं, लागली. सांगून सांगून 30 वर्ष झालं सांगा लागलोय. हा. काही म्हणजे सुधारणा म्हणजे नाही. सगळी असं सांगतात, अशा वेळी आश्वासन देतात आम्ही हे करतो ते करतो, तुम्ही मत घाला. काकी त्या ताई म्हणत होत्या ना आता मुश्रीफ साहेबांनी आता मुश्रीफ साहेबांनी कामं केले म्हणतात, त्यांनी करतात, करणारी व्यवस्थित करायला पाहिजे. त्यांना आम्ही दोष ठेवत नाही. प्रामाणिकपणे त्यांच्या हाताखाली निधी आहेत ना, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर होत नाही. सांगतात ते करतात ते, पूर्ण कुठलंही काम झालेले नाही आहे. आता काय वाटते सांगा तुम्हाला आता काय असायला आता पाहिजे हे सगळं बघून वाटतंय होईल, ह्याच्या पुढे आमचं काम व्यवस्थित होईल असं वाटतंय. आतापर्यंत आठवण काढलं तर हे कुठल्याही कार्यक्रमाला येऊ नये असं वाटतंय. का म्हणजे कुठलंही काम व्यवस्थित झालेले नाही आहे. 30 वर्ष झालं बघायला लागलो, सगळे असं आश्वासन देतात. काकी मी काय म्हणतोय तुम्हाला 30 वर्ष झालं तुम्ही हा, काही इथंच आहे. झालं नाही नाही व्यवस्थित आता झालेलं काय नाही. वाटतंय तुम्हाला आता निवडणूक आहे कोण निवडून यायला पाहिजे आणि कोणाच्या हातनं कामं होतील मुश्रीफ साहेबांनी कोणी आम्हाला कोण चांगलं करतात त्यांनी निवडून यायलाच पाहिजे. मुश्रीफ कोण साहेब चांगलं करते का की आता मी सगळी प्रश्न असं विचारतो तेवढं सांगतात, सांगा. आपण पण करतो. आता विश्वास मुश्रीफ साहेब आलं तर सगळं व्यवस्थित होईल असं आपल्याला आश्वासन तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावर आम्ही नाही दिलं. सगळी सांगा लागलेत, मग होईल असं वाटतंय आम्हाला. ह्याच्या पुढे तरी चांगलं होऊ दे. वाटते तुम्हाला काय वाटते आता कुणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला सांगा आम्ही कसं सांगू शकतोय. मुश्रीफ साहेबांचं येऊ दे असं वाटतंय आम्हाला. बरं मुश्रीफ साहेबांची येऊ दे